भूमीवर उद्धव ठाकरे तयारीला लागलेले आहेत। उद्धव ठाकरेंची शाखा प्रमुखांसोबत रंगशारदामध्ये बैठक सुरू आहे। शाखा प्रमुखांना संबोधित करताना ठाकरेंनी मोदी शहा आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेली आहे। मी हिंदुत्व सोडलं असं संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे। फोडा आणि राज्य करा ही मोदी शहांची नीती असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे। मोदींनी विधानसभेला मुंबईत प्रचाराला यावं, त्यांची उरली सुरली गुरमी घालवतो असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। न खाऊंगा न खाने दूंगा असं म्हणणारे खा खा खातात, कुठे जातंय हे सगळं असा सवालही ठाकरेंनी विचारलेला आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुती जोरदार कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर आज रंगशारदामध्ये शाखा प्रमुखांची बैठक उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेली आहे। यावेळी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना काय कानमंत्र देत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंची शाखा प्रमुखांसोबत रंगशारदामध्ये सध्या बैठक सुरू आहे। शाखा प्रमुखांना संबोधित करताना ठाकरेंनी मोदी आणि शहांवर हल्लाबोल केलेला आहे। त्यासोबतच राज्य सरकारवरही जोरदार हल्ला चढवलाय। उद्धव ठाकरेंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी ही एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेली आहे। मी हिंदुत्व सोडलं असं संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे। फोडा आणि राज्य करा ही मोदी शहांची नीती असल्याची टीका यावेळी ठाकरेंनी केलेली आहे। मोदींनी विधानसभेला मुंबईत प्रचाराला यावं, त्यांची उरली सुरली गुरमी घालवतो असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिल्याचं समजतंय। न खाऊंगा न खाने दूंगा असं म्हणणारे खा खा खातात, कुठे जातंय हे सगळं असा सवालही ठाकरेंनी या बैठकीत विचारलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नेमका कोणता निर्णय घेतला जातो, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते याकडे सगळ्या राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे। शाखा प्रमुखांची ही बैठक आज रंगशारदामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। सध्या उद्धव ठाकरे हे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करतात। यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळतं। यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर। देवेंद्र, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला इनसाइड अपडेट मिळतीये। काही तांत्रिक अडचणींमुळे आमचा आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाही। आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतच राहू। सत्ताधाऱ्यांवर ठाकरेंनी बाण सोडलेला आहे। फोडा आणि राज्य करा ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण। काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे, मराठी लोकांनी सांगितलं, लेकिन हमने गलती से हुआ इनारू को दे दिया। हे थोडं आहे, गोंधळाची परिस्थिती आहे। एक तर मशाल आपण स्वतः एक चित्र केले, ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका, ही विनंती आपण त्याने केलेली। बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल। पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे, कारण लोकांच्या मनात राग आहेच। अगदी मराठी असो अमराठी असो, अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आले, ख्रिश्चन्स आलेले आहेत, ख्रिश्चन पण आले, मुसलमान पण आलेले आहेत। आणि मी तर जाहीर सभेत, अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना, त्या सभेमध्ये अभी मुझे क्या पता सामने सब बैठे, हिंदी में क्या भाषण। अचानक मला, कारण समोर जी गर्दी होती, जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी, घरं दारं सगळी, फुटपाथ तर भरलेच होते, सगळी गर्दी। आणि त्याच्यात मला कळलं की 90% जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची, मुस्लिम समाजाची। मग मी त्यांना सरळ विचारलं, आपको लगता है की मैंने हिंदुत्व छोड़ा? सगळ्यांनी सांगितलं नाही,
मग मी त्यांना सांगितलं क्या मेरा हिंदुत्व आपको मंजूर है या नहीं? सगळे म्हणाले हो. याचं कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे. हे हिंदुत्व करतात म्हणजे नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये. त्याच्याबद्दल पुढच्या जाहीर सभामध्ये मी बोलेन. पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील. आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील, काही जण हा गेला तो गेला. जायचं तर उघड जा, पण आत राहून दगाबाजी करू नका. बघू मी आणि माझा शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक राहतील, त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवतो. पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका. नगरसेवक माजी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, यानं जायचं त्यांना. बघू ना, अरे मी काही या तर्फेने उतरलेलं इथं तुम्ही राहिला तर मी राहीन या समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू. आणि हेच तर आपण असं म्हणतो भाऊ, गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे. गीतेचं सार दुसरं काय असू शकेल? ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सोयरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे. मलाही यातना होत नसतील. कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये. पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतोय ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर. मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात. दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरली आहे ती उद्धव ठाकरेची नाही. माझं मत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल, पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा. कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण. काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे. मराठी लोकांनी सांगितलं, लेकिन हमने गलती से हवाई नारू को दे दिया. हे थोडं आहे, गोंधळाची परिस्थिती आहे. आणि या संदर्भातच अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर. देवेंद्र, ठाकरेंची सध्या बैठक सुरू आहे, इनसाइड अपडेट काय मिळतीये? आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती रंगशारदा वांद्रे इथे पार पडलेली आहे. आणि या बैठकीमध्ये ऊर्जा भरण्याचं काम जे आहे ते शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. या सगळ्या भाषणाच्या दरम्यान जे आहे ते मोदी, शहा, फडणवीस आणि भाजपवरती जोरदार हल्लाबोल जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विविध मुद्दे जे आहेत ते या सगळ्या बैठकीमध्ये उपस्थित केलेले आहेत. खास करून मुंबई महाराष्ट्राच्या संदर्भातले हे सगळे मुद्दे होते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू आहे आणि त्याला ठाकरे गटाचा कशा पद्धतीने विरोध राहील हे सांगितलेलं आहे. आणि त्याचसोबत विविध राजकीय मुद्दे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या भाषणामध्ये उपस्थित केलेले आहे. खास करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक आव्हान दिलेलं आहे. ज्या पद्धतीचं अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे उपस्थित केले होते, त्या मुद्द्यांवरती भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट चॅलेंज दिलेलं आहे की एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा पद्धतीमध्ये भाष्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. त्याचसोबत आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर जे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. शिवाय मुंबई महाराष्ट्रामधील जे विविध प्रकल्प आहेत ते गुजरातला हलवले जातात आहे यावरची भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांचं जर आजचं भाषण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणशिंग फुंकलेलं आहे. शिवाय आपल्या अस्तित्वावरती जे येतात आहे त्यांच्या दृष्टीने
पद्धतीने ही शेवटची आपली लढाई आहे, म्हणजे विधानसभा निवडणूक जर जिंकली तर आपल्याला पुढे कुठल्याही पद्धतीचं महत्त्वाचं जे आव्हान आहे ते राहणार नाही। त्यामुळे विधानसभा निवडणूक जी आहे ती महत्त्वाची आहे। त्यातल्या त्यात मुंबईचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, महाराष्ट्राचे मुद्दे उपस्थित केलेले आहे। एकूणच उद्धव ठाकरे यांनी आज आक्रमक भाषण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून भाजप असेल, फडणवीस असतील किंवा मोदी शहा असतील यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल जो आहे तो आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। नक्कीच देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।